हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रेशीज मिनी ब्लॉग. भाऊबीजची व्हिडिओ टाकायला मला झाला आहे खूप लेट, तर मग मी खूप लेट पोस्ट करते आहे. भाऊबीजेच्या दिवशी बघा मी मस्तपैकी फुलांची रांगोळी काढली आहे दारापुढे, आणि त्यानंतर मम्मीकडे जायचं होतं म्हणून मग मी ही साडी वगैरे चॉईस करत होते. तर ही स्काय ब्लू कलरची साडी मला खूप आवडली, तर मग मी हीच घालून रेडी झाले. तर आम्ही दोघं रेडी होऊन खाली निघालो आहे जाण्यासाठी, आणि मग मम्मीकडे जायला ऑलरेडी खूप लेट झाला होता, त्यामुळे लवकर लवकर आम्ही निघालो आहे गाडी घेऊन. आणि वाटेतच माझ्या मम्मीची कंपनी मला दिसली आहे, आणि त्यानंतर माझी शाळा. भाऊबीजसाठी जे सामान लागतं ते पटकन पटकन घेतलं आणि मग लवकर घरी आले, आणि त्यानंतर पप्पाला पण ओवाळून घेतलं मस्तपैकी. आणि हा बघा छोटा आयुष, हा तर बापरे नेहमी माझ्या घरी असतो. आणि त्यानंतर मी पप्पाला दिलं मस्तपैकी छोटंसं गिफ्ट. त्याच्यामध्ये होतं वॉच, कारण पप्पाला वॉच खूप आवडते म्हणून आम्ही दोघांनी मिळून त्यांना वॉच गिफ्ट केली आहे ऑफिससाठी. आणि मग माझी मम्मी तर बापरे, खरंच ना, आईकडे गेल्यानंतर आहे ना, आई जेव्हा भरभरून सामान देते ना, तो वेगळंच काहीतरी वाटतं एकदम. खरंच आईची माया ही कधीच आयुष्यभर कमी नाही होऊ शकत. खरंच आई ती आईच असते. आणि हे बघा मस्त फोटो सेशन केले आहे. आणि त्यानंतर मग मी आले आहे माझ्या भावाकडं. दादाला पण भाऊबीजचं ओवाळून घेतलं आणि बारक्या भावाला पण ओवाळून घेतलं. हे बघा याची मस्ती काय कधी संपेनाच. आणि त्यानंतर मग ह्याने बघा माझ्या पाया पडले, आणि बघा कशी मस्ती चालली याची. आणि त्यानंतर मग दादाने पण माझ्या पाया पडले. दादाने पाया पडल्यानंतर बारक्या भावाला पण काय माहिती काय सुचलं तर तो परत माझ्या पाया पडायला लागला. बापरे. आम्ही फोटो सेशन केल्या. आणि ही आहे आमची नेझुको, म्हणजेच आमची सुंदरी. मी हिच्यासोबत खूप मस्ती केली घरामध्ये. खरंच काय एंट्री होती हा. एंट्री केल्यानंतरच ही एकदम अंगावरच आली, आणि ही बघा कशी मस्ती करते, खेळते माझ्यासोबत. एका जागेवर बसेच ना, नंतर हिला मांडीवर घेतली मी. बघा कशी खेळते, किती गोड वाटते. आणि खरंच खूप क्यूट आहे ना ही सुंदरी आमची, खरंच. आणि त्यानंतर मग मी हे बघा हे पण खायला बसलं, तर ह्यांना पण ती खाऊ देईनाच. बघा ती कशी करते. मग मी ह्यांना म्हटलं सुंदरीला जरासं तुम्ही पण घ्या. मग ह्यांनी सुंदरीला घेतलं, आणि हे बघा सुंदरी कशी खेळते यांच्या गोष्टीत. वाव. मग आम्ही फोटो सेशन केलं थोडंसं घरी, आणि ह्यांनी पण फोटो सेशन केलं. आणि मग आम्ही घरी जायसाठी निघालो, तर ही बघा कशी आमच्या मागेच लागली. बापरे, खरंच ना, खूपच गोड होती. त्यानंतर मी आले माझ्या दुसऱ्या भावाकडे, आदूकडे, आणि आदूकडे पण थोडे फोटो सेशन केले. त्यानंतर मग घरी माझी मोठी नणंद आली आहे. मोठी नणंद म्हणजे यांची मोठी बहीण. आणि मग त्यांनी पण ह्यांना भाऊबीजचं ओवाळून घेतलं मस्तपैकी. आणि हे बघा बापरे, प्रेमच होतं चाललं आहे. मोठी बहीण घरी आली आहे म्हणून ह्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही खुशी पाहूच शकता. खरंच बहीण भावाचं प्रेम हे खूपच अतूट असतं. आणि मग त्यानंतर ताईने मस्त श्रीफळाला असं हळदी कुंकू लावून ह्यांच्या हातात दिला, आणि मग ह्यांना पेढा वगैरे भरवला आहे. बघा बघा कसं प्रेम सांडते खाली. अरे देवा. ताईने नंतर ह्यांना भाऊबीजेचं गिफ्ट दिलं, आणि मग हे खरंच खूप खुश झाले. नंतर ताई मला म्हणाली तू पण बस, तुला पण ओवाळते. मग मी पण बसले. ताईने मला पण ओवाळलं, मला हळदी कुंकू वगैरे लावलं. ह्या म्हणाला तर तशा माझ्या नणंद लागतात, पण खरंच माझ्या मैत्रिणीसारख्या राहतात ते एकदम. आणि सुखदुःखात नेहमी माझ्यासोबत असते ताई. खरंच थँक्यू सो मच ताई, तू इकडे घरी आलीस तर मला खूप बरं वाटलं. नंतर ताईने मला पेढा वगैरे भरवला, आणि मग मी पण ताईला पेढे वगैरे भरवले. आणि मग खरंच ना, ताईने तर माझ्यासाठी पण गिफ्ट आणलं होतं. त्यानंतर मग मी भाऊजींना पण ओवाळलं भाऊबीजसाठी. आणि मग बघा ते त्यांची रिॲक्शन तर बापरे खूप डेंजरच होती. माहीत नाही ते कसला विचार करत होते की काय करत होते, काय कळेनाच मला. पण मला पण ओवाळताना खूप हसायला येतं, ते पण मला खूप हसत होते. बघा आमची मस्ती. तसं म्हणाला तर हे माझे मोठे भाऊजी लागतात, पण सुखदुःखात हे नेहमी आमच्यासोबत असतात. आणि खरंच लहान बहिणीप्रमाणे ते मला खूप सांभाळून घेतात. सगळं झाल्यानंतर आम्ही लोकांनी केलं मस्त फोटो सेशन. असंच सतरंगी व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा.